श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 18वा। या अध्यायाची फलश्रुती ब्रह्महत्या दोष नाहीसा होईल, कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल। श्री गणेशाय नमः। जय 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 करुणाकरा पंढरी अधीक्षा रुक्मिणीवरा, भक्त पालका चकोरचंद्रा, प्रेम पियुष धारका, हे दीनबंधू दीननाथा, पुढे चालवी भक्तिसार कथा, मागील अध्यायी वैराग्यता गोपीचंदा लाधली। असो पुढे आता श्रोते, अवधान द्यावे ग्रंथार्थी। गोपीचंद सोडून ग्रामाप्रती वैराग्य आचरू चालिला, मार्गी ग्रामोग्रामी जात, आहारपुरती भिक्षा मागत, पुढे मार्गी गमन करीत, वाचे जप करीत असे। परी गौड बंगाल देश उत्तम, समाचार कळला ग्रामोग्राम, की गोपीचंद राजा नरोत्तम, योगींद्र नीती आचरला। गावोगावीचे सकळ जणी ऐकता विवळ होती मणी, नेत्री अश्रुपात गाळूनी आहा म्हणताती, एक एकासी बोलती वचन, रावणवे होती माय पूर्ण, कन्ये समान केले पालन, सकळ प्रजेचे रायणे, आता असो राजा मागुती, होणार नाही पुढत पुढती, ऐसे म्हणून आरंभळती, लोक गावीचे सकळीक, असो तो ज्या गावी जात, त्या गावीच लोक पुढे येत, म्हणती महाराजांनी राहावे येथ, योग पूर्ण आचरावा, नाना पदार्थ पुढे आणती, परी तो न घे कदा नृपती, भिक्षा मागुनी आहारापुरती, पुढे मार्गी जातसे। शेत सावकार मोठमोठे, बोलवित येती तया वाटे, पुन्हा परता वागवते, बोलताती रायासी, हे महाराजा तुम्हा विन, प्रजा दिसत आहे दीन, जैसे शरीर प्राणाविन, निचे स्थित पडत असे, तैसी गती प्रजेची झाली, जरी तुम्ही जाता आमची माऊली, तरी योग साधुनी पुन्हा पाऊली, दर्शन द्यावे आम्हा ते, अवश्य म्हणून नृपणात, बोलवितसे समस्त, ऐसे रायासे गावोगावी होत, अतिगुंती चालावया, असो ऐसे बहुत दिनी, स्वराज्याची सीमा उल्लंघोनी, गौड बंगाल देश टाकूनी, कौल बंगाली संचरला, त्याही कौल बंगालात, गावोगावी हा वृत्तांत, प्रविष्ट झाला लोका समस्त, चकचकिताती अंतरी, म्हणते गोपीचंद राया समान, होणार नाही राजनंदन, आहा गोपीचंद प्रज्ञावान, धर्मदाता सर्वदा, असो कौल बंगालीचा नृपती, पौलपट्टण ग्रामी वस्ती, तेथे भगिनी चंपावती, गोपीचंदाची नांदत असे। तिलकचंद श्वशूरनामी, महाप्रतापी युद्धधर्मी, जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी, तैसाची नीती तो असे। गजवाजी अपरिमित, शिबिका नाना दिव्यरथ, धनभांडारे अपरिमित, राजसदने भरली ती, किल्ले कोट दुर्ग विशाळ, कौल बंगाल देश सबळ, तया देशीचा तो नृपाळ, तिलकचंद मिरवला, 1,00,000 सहस्त्रशत, लक्ष सबल पृतनेचा असे दक्ष, परिती पृतना नव्हे प्रत्यक्ष, काळ शत्रूचा मिरवत असे, तया ग्रहिती चंपावती, सासूरवासिनी परमयुवती, ननंदा जावा भावांप्रती, देवांपरी मानित असे, परमप्रतापी गजत काळ, सासू सासरे असती सबळ, तेथेही वृत्तांत समजता सकळ, गोपीचंदाचा समजलं परी करीती टीका, म्हणती आहारे नपुसंका, ऐसे राज्य सोडून लेका, भीक मागणे वरी येले, आहा मृत्यू आला जरी, तरी भिक्षा जोईन वंचावी, करी क्षत्रिय धर्मदाय शरीरी, भीक मागणे नसेची, आहा जन्मात येऊनी काय केले, क्षात्रकुळा दूषण लाविले, आमचे मुखाचे काळे लाविले, पिशुन केले जन्मात, म्हणतील सोयरा तुमचा कैसा, नपुसंक झाला वेडा पिसा, वैभव टाकुनी देशोदेशा, भीक मागे घरोघरी, तो जन्मताची का नाही मेला, क्षत्रिय कुळाते डाग लाविला, आता स्वमुखा दाविणे कशाला, श्लाघ्य दिसेना आमुते, ऐसे आता बहुतारीती, लोक निंदितील आम्हा प्रती, आहा केसी ती मैनावती, सूत दवडीला तिने हा, आहा पुत्रा देऊनी देशवटा, आपण बैसले राजपटा, जालिंद्र हाती धरुणी गोमटा, भ्रष्ट केले राज्यासी, आहा सांडुनी रत्नवाटी, हाती घेतली कैसी नरोटी, कणक टाकुनी चिंधुटी, भाळी बांधी प्रीतीने, आहा जालिंदर कोणता निका, भिकार वाईट मिरवे लोका, हाती धरिला समूळ रोडका, डोई बोडका शिखा नष्ट, ऐसियाच्या लागुनी धाणी, घराचे लाविला आपुल्या अग्नी,
आता काळे तोंड करुणी जगा माझे मिरवत असे। आहा माय नव्हे ती लाव म्हणावी, स्वसुत जिने केला गोसावी, लठ्ठाश्रमाच्या लागुनी पायी विघ्न आलेले राज्यात। आता कोण तिचा बाप, उभा राहिला बलाढ्य भूप, राज्य हरुणी खटाटोप, देशोधडे लाविल की। ऐसी वल्गना बहुतरी ती, एकमेक स्वमुखे करीती, ते ऐकुणी चंपावती क्षीण चित्ती होतसे। मणीच्या मनी आठवणी गुण, बंधूसाठी करी रुदन, ननंद जावा विशाळ बाण, हृदया लागे खोचिते, म्हणती भावाने उजेड केला, कीर्तिध्वज उभारिला, राज्य सांडून हात भिकेला, ओढवितो लोकांचे, माई बंधूने दिवटा लाविला, तेही लोके उजेड केला, आता उजेडीचा उरला, हेही करील तैसेचे। आहा मायती होरांड, जगी ओढविले भांड, आता जगी काळे तोंड, करुण या मिरवते। ऐसे दुःखाचे देती घाव, हृदय खोचणे करीती ठाव, बोलणे होते शस्त्र गौरव, दुःख विषमा रापरी, एरीकडे गोपीचंद, पाहता पाहता ग्रामवृंद, पौलपट्टणी येऊनी शुद्ध, पानवथी बैसला, हस्ते काढून शिंगीनाद, वाचे सांगत हरिगोविंद, परी स्वरूपा माझी प्रतापवृंद, झाकला तो जाईना, की अर्कावरी अर्भ आले, परी तेज तयाचे नाही बुडाले, की मृग मदाते गुंडाळिले, सुवास वेष्टीला राहीना, देवी तो नृपणात, पानवथ्या ते विराजत, तो परिचारिक अकस्मात, चंपावतीच्या पातल्या, त्यांनी येताची देखिला नैनी, देखताची राव ओळखिला चिन्ही, मग त्या तैसाची परतोणी, राजसदना पै गेल्या, रायासह सगळ्यांची वृत्तांत सांगती त्या युवतीसी, की गोपीचंद पाणवथ्यासी येऊन या बैसला। ऐसा वृत्तांत राया ऐकून, मग चित्ती झाला क्षीण, म्हणे मुखाचे काळे लावून, आमचे गावी का आला, आला परी लोकात, करील आमचा अपकीर्त, करील आमची अपकीर्त, संचरुणी पट्टणात, भीक मागेल ग्रहोग्रही, लोक म्हणतील अमक्याचा अमुक, घरोघरी मागतो भीक, काळे करुणी आमचे मुख, जाईल मग पुढारा, आहा रहा ऐसे करणे होते, तरी कासे आलास येथे, स्वदेशी चोरून या गुप्त, भीक मागावी सुखाने, सकळ राजसदनीची माणसे, वेडाळपणी बोलती त्यास, तिलकचंद येऊनी त्या समयास, ग्रह मनुष्या सांगत असे, म्हणे आता गोपीचंद, भीक मागेल गावात प्रसिद्ध, परी जगात आपले नाव शुद्ध, अपकीर्ती मिरवेल, तरी आता पाचारून, अश्वशाळेत ठेवा आणून, तेथे तयाचे घालुनी भोजन, बोळवावे येथून। ऐसे सांगून नृपे सर्वाला, राम सभास्थानी गेला, एरीकडे परिचारिकाला पाठविले बोलावू, परिचारिका जाऊनी तेथे, म्हणती महाराजा नृपनाथे, बोलाविले आहे तुम्हा ते, चंपावती ते भेटीसी। राम म्हणे आम्ही गोसावी, आम्हा त्याची भगिनी ताई माई, घरघर बाप घरघर आई, भरली असे विश्वाते, परी आता असे चंपावती, बोलावी तसे आम्हा प्रती, तरी भेटोणी ती येईवती, पुढे मार्ग क्रमावा। ऐसे म्हणून परिचारिका सहित चालता झाला नृपणात, परिचारिका पश्चिम द्वारात, त्याचे घेऊन जाताती, अश्वशाळे माझी नेऊन, बैसविला राजनंदन, परिचारिका म्हणते तेथे धाडून, देव पंचावती ते, तुम्ही बैसला तेथेची बैसावे, भेटीचे येतील येथे सर्व, ऐसा परिचारिका दावणी भाव, सदना माझी संचरल्या, सगळ्यांचे सांगितला वृत्तांत, की राव बैसविला अश्वशाळेत, मग राजकांतीने त्वरित, अन्नपात्र भरी येले, तरुणपणा जोगे पात्र भरून, परिचारिके करी शीघ्र ओपून, धाडती झाली नितंबिन, अश्वशाळेत तत्वता, तव ती परिचारिका घेऊन अन्न, अश्वशाळे आली लगबग करून, म्हणे महाराजा भोजना अन्न, पाठविले तुम्हासी, ते पात्र पुढे ठेवून, मग परिचारिका म्हणे करा भोजन, भोजन झाली या भेटी कारण, चंपावती येईल की, राम विचार करी मानसी, आहा आदर आहे संपत्तीसी, व्याही विहीन खायासी, संपत्तीसी मिळताती, तरी आता असो कैसे, आपण घेतला आहे संन्यास, शत्रुमित्र सुखदुःखास, समान परी लेखावे, तरी मानापमान उभे राहती, हे प्रपंचाचे मिरवे कोटी, तरी ऐसियांचे आधी कष्टी, आपण कशाचे व्हावे हो, मानपमान दोन्ही समान, पाळीताती योगी जन, ऐसे परी लक्ष्मी मन, भोजनाते बैसला, मनात म्हणे चैतन्य ब्रह्म, तयाचे जीवन अन्न ब्रह्म, स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म, नाम ब्रह्म मिरवीत असे,
तर्यान्न ब्रह्म धिक्कारून मग कैसे पाहावे सुख संपन्न, ऐसे विचार करून भोजना ते बैसला. एरीकडे अंतपुरात स्त्रिया निघोणी गवाक्षद्वारात, निज दृष्टीने पाहती नृपणात. नेत्री दीक्षा पाहती मग एकेकी बोलती वचन, आहा हे काय निर्लज्जपण, सोयरिया घरी अश्वशाळेत बैसून भोजन करीतो करंटा. एक म्हणती चंपावतीसी वेगे आणावी या ठायेसी, ऐकोणी ननंदेने त्वरेसी धाव घेतली तिजपासी. हस्ती धरुणी चंपावतीसी वेगे मिळी आणिले निघुतीसी, मग हस्त उचलुनी तियेसी राया ते धाविल्या जाहदल्या. तीस घेऊणी शेजारासी पाहती गवाक्ष द्वारासी, परी बोल बोलते कुअक्षरासी पुष्कळवाणी करोनिया. म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला, मान अपमान कैसा त्याला, तस्करा सम येऊणी बैसला अश्वशाळे माझारी. आहा जळोजळ याचे जिने केवढे वैभव सोडून, आता हिंडतो दैन्यवाना श्वाना समान घरोघरी. म्हणवीत होता प्रजानात काय मिळाले अधिक यात, भनंगा समान दिसे आम्हात तैसा तस्कर धरी येला. परी जैसे तैसे असो कैसे कासे आला सोयरे ग्रास, एवणी बैसला अश्वशाळेस भोजन करीतो निर्लज्ज. ऐसे नाना परी युवती कीटक शब्दे वाखाणीती, त्या ऐकूणी चंपावती परम दुःखी झालीसे. प्रथमची चंपावती गोरटी बंधू ते पाहता निजदृष्टी, परम झाली होती कष्टी दुःख तयाचे पाहुणी. त्यावरी ननंदा जावा पिशून दुःखलेशी बोलती वचन, परिशब्द नसते ते बाण हृदया माझी खडतरपणे. तेने करुणी विवळ झाली पश्चातापे परम तापली, मग स्त्रीमंडळ सोडून वहिली सदना आली आपुला. येता झाली जीवित्वा उदार, वेगे शस्त्र घेतले खंजीर, करी कवळून क्षणे उदर फोडती झाली बळाने. खंजीर होता उदर व्यक्त, जठर फोडून बाहेर येत, क्षणेची झाली प्राणरहित, सदनी रक्त मिरवले. एरीकडे अश्वशाळेत परिचारिकेसी म्हणे नृपणात, भेटवी माते चंपावतीस चल जाऊ दे आम्हासी. एरी म्हणती त्या शुभाननी चंपावती सासूरवासिनी, त्यावरी अश्वशाळे लागुणी कैसी येथे येईल. परी आता असो कैसे तुम्ही वस्तीत असा या रात्रीस, आम्ही सांगुनी चंपावतीस गुप्त वेश आणू की. ऐसे ऐकुणी राय वचन म्हणे राहीना आजीचा अधीन, तरी आताची जाऊन श्रुत करावे तियेसी. अवश्य म्हणती शुभाननी आताची सांगू तिये लागुणी, रात्री माझी येऊन घेऊनी भेटी लागी महाराजा. ऐसे बोलुनी त्या युवती पाहत्या झाल्या चंपावती, तव खंजीर खवणी पोटी महीवर पडलीसे. ते पाहुणी शब्द कोल्हाळे धावती झाले स्त्री मंडळी, गत प्राण पाहता बाळी एकची कोल्हाळ माजविला. रुधिराचे तळे साचले जठर अवघे बाहेर पडले, ते पाहुणी युवती वहिले शंखध्वनी करी जाती. सासू ससरे भावे धीर पती नणंदा जावा चाकर, म्हणती बंधू करता साचार उदार झाली चंपावती. मग बोलू नये त्याची बोलती, म्हणती अधम मंदमती कोणीकडून याक्षिती. दुष्ट नष्ट भ्रष्ट आला आपल्या सदनी अग्नी लाविला, शेवटी लावावया येथे आला तरी त्याते बाहेर घाला. मुख पाहू नका हो एक म्हणते दयाकरिता, चंपावतीने केली कर्तव्यता तरी तिच्या समान त्याची अवस्था. करुणी बोळवा तिज संगे ऐसे नाना तर्क कुतर्क, करुणी मारिती हंबरडा हाक, एकची कोल्हाळ करीती सकळीक. आहा आहा म्हणूनी कोणी हंबरडा म्हाणीती बळे, कोणी पिटिती वक्षस्थळे, कोणी म्हणी आपटिती भाळे मूर्छागत पडताती. कोणी आठवणी रडती गुण, कोणी रडताती चांगुलपण, कोणी म्हणती दैवहीन भ्रतारसे येचा, कोणी म्हणती अब्रुवान चंपावती होती उत्तम. निज बंधूचे क्लेश पाहून दिधला प्राण लज्जेने, एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुण संपत्ती. मृगनयनी जैसा हस्ती स्त्रियां माझी मिरवतसे, एक म्हणती सदा आनंदी असून पाहतो होतो हास्यवदन. सदा हर्षित असे गमन हस्ती जेवी पृतणेचा, एक म्हणे चांगुलपणी घरात मिरवे जेवी तरणी. एक म्हणे वो शुभानने किती मृदू कोकिळा, एक म्हणती सासुरवास असतानाही झाली उदास. ईश्वरतुल्य मानुनी पुरुषास शुश्रूषा करी वडिलांची. ऐसे म्हणून आक्रंदती अवघे एकची कोल्हाळ करीती. तो नाद अश्वशाळेप्रती अकस्मात आदळला. अश्वशाळे गौडनात अश्वरक्षका लागी पुसत, एवढा कोल्हाळ का सदनात झाला आहे कळेना.
परी तो सर्वांठाई बोबाट झाला आहे गावात प्रविष्ट, की भावाकरिता अति कष्ट जीवित्वाते दवडिले. ते अश्वरक्षकांची होता श्रवण, पुसता सांगती वर्तमान. म्हणती नाथा जीव राणीने बंधू कारणे दिदला. नृप म्हणरे कवन राणी कोण बंधू कवनस्थानी. एरू म्हणती ऐकले कानी चंपावती राणी ती. तेचा बंधू झाला पिसा सोडून गेला राज्य मांदूसा. म्हणून वरुणी दुःखलेशा जीवित्व त्यागिले रांडकीने. एरू म्हणे बंधू कोण रे म्हणते त्रिलोकचंद नंदन. गोपीचंद ऐसे नाम जगा माझे मिरवतसे. ऐसे ऐकून नृपनाथ नैनी लोटले अश्रुपात. चित्ती म्हणे वो बाई घात मजसाठी का केला. मग चंपावतीचे आठवणी गुण गोपीचंद मोहे करी रुदन. आहा मजसाठी दिधला प्राण हे अनुचित झाले हो. तरी आता महिवर्ती माझी झाली अपकीर्ती. अनेक सोयरे दुःख चित्ती मानतील बहुवस. मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिधला प्राण. हे दुःख होईल कारण विसर पडणार नाही की. ऐसा विचार करी चित्तांत परी नैनी लोटले अश्रुपात. एरीकडे संस्कारासी प्रेत चितामही चालिले. गोपीचंद हे प्रेत पाहून करीत चालिला सवेरुदन. परिचित्त वेधिले कल्पने करून अपकीर्ती अवघी जाहली. तरी आता असो कैसे उठवावे स्वभगिनीसी आणि चमत्कार सोयऱ्यांसी दाखवावा प्रतापे. आम्ही जोग घेतला म्हणून तृणा समान मानिले यांनी. परिनाथ पंथांची प्रताप करणे नीट दृष्टी लावावी. जैसा पार्वतीचा गोसावी परी दक्ष हेळिता तो जावई. जीवित्व हरुणी प्रतापमही गाजविला तयाने. की अष्टावक्र अष्टबाळ ब्राह्मण कुरूप म्हणून केले हेळन. परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले पै. हे वामन रूप असता सान बळीने मानिले तृणासमान. परी आपला प्रताप दाखवून पाताल भुवनी मिळविला. की अगस्तीचा देव लहान अर्णवे मानिला तृण. परी केशव म्हणता नारायण आज मनाते उरला नसे. की उदय तरु पोटी लहान एकादशी गोरटी. परी मृदुमान्यान सान दृष्टी पाहता मृत्यू वरी येला. तो दशग्रीव राक्षसपाळ तृणतुल्य मानिला अनिळ बाळ. परी सकळ लंकेचा झाला काळ एकदाची जाळीली. तन्याय आम्हा येथ झाले मान सन्मान रहित. तरी आता याते नाथ पंत निज दृष्टी दाखवावा. मग सहज स्थिती सवे स्मशानवटी गेला राय. प्रेतानिकट उभा आहे उभा राहुणे बोलत असे. म्हणे ऐका माझे वचन प्रेत करू नका दहन. श्री गुरु जालिंदर येथ आणून चंपावती उठवीन की. आहा मी येथे समय असता वाया जातसे भगिनी आता. मग व्यर्थ आचरुणी नाथपंथा सार्थक नाही मिरविले. की पहा मातुळ कुळ आस्तिकी रक्षले तपोबळे. तेवी येथे युवती निर्मळ चंपावती उठवीन मी. मी अहिरणी की अहिरणी गुंतता हिरा. हिरकणी काढी तया सत्वरा. तेवी तेथे भगिनी सुंदरा चंपावती उठवीन मी. की मोहरा सवे सूत सगुण कदापि नव्हे भस्म. तेवी येथे सुमधुम चंपावती उठवीन मी. ऐसे बोल सकळा कारणे परी अविश्वासासी सकळ जन. म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण कदा काळी येईना. की वाळल्या रुखाला गी पाला आला ऐसा नाही ऐकिला. हेतू न घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलत असे. गोपीचंद म्हणे बोलता सत्य. परी मम गुरुचे प्रताप कृत्य. वर्णन करिता सरस्वती ते वाचा पूर्ण मिरवत असे. जेने कानिफाचे अर्था लागून सकळ देवा आणिले अवणी. आणिले परिपूर्णपणे वृक्षा लागे गोविले. सध्या पहारे मम प्रताप करणी. एकादश वर्षे गती अवणी. अश्वविष्ठेत राहिला मुनी प्रताप वर्णू केऊता. तरी धैर्य धरुणी 4 दिन करा प्रेताचे संगोपन. श्री जालिंदर येथे आणून उठवीन भगिनीसी. परिणायकती अविश्वासी शुभा रचिल्या स्मशान महिसी. प्रेत ठेवणी ते चित्तेसी अग्नी लावू म्हणतात. ते पाहुणे गोपीचंद मग आपण चित्तेत बसून शुद्ध. म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मज लागे. मी भस्म झाली या पोटी. मग क्रोध नावरे जालिंदर जेठी. नगळ पालते घालुनी शेवटी तुम्हा भस्म करील की. ऐसे बोलता गोपीचंद वचन क्रोधी दाटला तिलकचंद पूर्ण. म्हणे गुरुचा प्रताप वर्णून फुगीरपण मिरवीत असे. तरी आम्हा सांगतोसे ऐसे करुणी दावी चमत्कारास. एरी म्हणे उत्तरा सरसे बोलणे तैसे घडेल. एरी म्हणे वामकर काढून येतो जाई सत्वर. पाहू दे गुरुचा चमत्कार
प्रेतरक्षो आम्ही हे एरी म्हणे फार बरवे, चंपावतीचे प्रेत रक्षावे, मी हस्त धावणे गुरुते, भाव उपजवीन प्रेमाचा, तिलकचंद पुत्रा सांगोणी, वाम करत ये जादे काढूने, गोपीचंद चित्ता सदनी होणी, उठवून या बोळविला, नाथ गोपीचंद घेऊनी कर, पुढे चालीला मार्गावर, एक कोसे येता नृपवर, काय केले इकडे, जिथे माझे घारुणी प्रेत, डावलुनी गेले सकळाप्त, एरीकडे नृपणात, हेला पट्टणी चालीला, मार्गी येता 5 कोस, परी कळले जालिंदरास, मनात म्हणे नव्हे सुरस, गोपीचंद आल्याने पिशून करतील विचक्षणा, नाना परीची होईल वल्गणा, आणि बाळ पावेल शोकसाना, आप्तजनां फुडती, ऐसा विचार करुणी चित्ती, आपण चाललेल्या कृपामूर्ती, प्रयाण अस्त्र मंत्र विभूती, चर्चून या निजभाणी, परी ते प्रयाण अस्त्र मंत्र, एकची नैश धराज पुत्र, जाणत होता अस्त्र पवित्र, एरा माहीत नव्हतेची, ते अस्त्र जालिंदरापासी, होते अति उजळपणासी, प्रयाण भस्म लाविता भाळासी, वातगती चालला, मग लोटता एक निमिष, धावडी आला शतकोश, अकस्मात गोपीचंदास निजदृष्टीने देखिले, म्हणे बसता पुन्हा परतून, किमर्थ केले आगमन, चरणावरी भाळ ठेवून, वृत्तांत सर्व निवेदिला, मग ऐकोणी वृत्तांता, म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपणाता, नको करू काही चिंता, पुन्हा फिर मागुता, अवश्य म्हणून दोघे जण, मागे करते झाले गमन, पौल पट्टणा माझी येऊन, राजांगणी संचरले, तव ते आप्तांसहित मेळा, घालूनी बसले होते पाळा, विवळ चित्ती नाना बरळा, रुदन शब्दे बोलती, तो अकस्मात देखिले द्वयनात, महातपी दर्शनयुक्त, देखताची तिलकचंद येतात, धाव पुढे घेतसे, परमभक्ती करून या नमन, त्वरे आणून कणकासन, त्यावरी बसवणी अग्निनंदन, पुढे उभा राहिला, परी तो नमनादी आदर, जैसा शटाचा शृंगार, की ढिसाळपणी ओसनगर, तेवी विनय भावतो, की अजाकंठीचे लंबस्तन, की गारुड्यांचे शुरत्व पूर्ण, की वेश्येचे मुखमंडन, तेवी आदर नृपाचा, की घटामची जैसा अर्क, की हिवरांची सावली शीतळ देक, की पिशाच बोलणे न सत्यवाक, तेवी नावे विनय भावाते, की वृंदावनीचे गोमटे फळ, की अर्क वृक्षी लोंबले केळ, की मेदांचे गळामाळ, तेवी विनय भावाते, की बकांचे दिसे शुद्ध ध्यान, परी अंतरी गोकित वेचीन मीन, की तस्करांचे मौन साधन, तेवी विनय भावाते, की अर्थ साधक वक्ता पूर्ण, परी घाते वेगे घेणार प्राण, तयाचे रसाळ भाषण, दावी विनय भावाते, की गोरक्षकांचे ऊर्ध्व गायन, तेथे कैसे पहावे तानमान, तेवी त्या राजाचा सन्मान, दावी विनय भावाते, की उदधीचे द्रोणात जळ, की कणकतुल्य पिवळी पितळ, की विनयाची गोडी बहुरसाळ, तेवी विनय भावाते, की घर निघेचे सवाष्णपण, की बोध्यांचे देवतार्चन, की म्हशाचे गण्यानाम, तेवी विनय भावाते, तन्याय तो नृपती, तिलकचंद उभा भक्ती, परिभावना सकळ नाथाप्रती, कळूनी आली तयाची, म्हणे राया चंपावती, ज्ञानकळा सगुण युवती, ऐसी जाया ग्रहाप्रती, साजेल माते दिसेना, जैशी शिव साळुंका सुरगणी, परिधी सापावे खडकी नेऊनी, तेवी सत्य या सदनी, चंपावती साजेना, गर्दभा काय चंदन लेप, मर्कट व्यर्थ गिरवान भाषोमोप, वायसा जाण कणक पिंजर रूप, कदा काळी घडेना, तन्याय चंपावती, तुझे ग्रही असे युवती, जैसी मैद ग्रहा वसती, मनहीन मिरवतसे, परी आता असुकेसे, काय करावे ब्रह्मतंत्रास, मग पाहुणे गोपीचंद वक्रास, हस्तदेई म्हणत असे, मग हस्त काढून दृष्टी देता झाला कर संपुटी, शव जाणून पोटी उच्चारण करी रायाते, मग कवणी भस्मची मुठी, मंत्रप्रयोग बोले होती, सकळ संजीवनीची राहटी, प्रोक्षितसे भुजाते, भस्म भुजेची होता सिंचन, हाक मारी तये कारण, हाके सरशी त्वरे उठवण, चरणी माता ठेवीत असे, आहा जांज्वल्य संजीवनी, क्षणात उठली राजपत्नी, जैसा शुक्रे कच्च मुखातून 2 वेळा उठविला, तोची न्याय तेथे झाला, सकाळांलागी भाव ठसला, आहा जालिंदर नाथ भला, पूर्ण ब्रह्म म्हणून, मग लाग वेगे सकळ उठवणी, श्रीनाथांच्या लोटले चरणी, म्हणती अपार केली करणी, शुक प्रत्यक्ष कलीचा हा, मग समस्त म्हणती भारपूर्व, कौतुक दावे गोपीचंद नाव, धन संपत्ती ते काय करावे, ठाकून जावे सर्वस्वी,
मग सर्व जग बोले राया भले, पश्चातापे पूर्ण तापले, परित स्मशान वैराग्य ठेले, पुन्हा जैसे तैसेचे, की करी आव्हानीला अति निर्मळ, परिसवेचे गंध मोरी लोळे, उकिरड्यात उतावेळत विष्ठा भक्षण आवडत असे, त्यांना सर्व लोक बोलती पश्चातापे दोंदिक, परिण सुटे भोगिता नरक, प्रारब्ध योग तयांचा, असो येथे प्रारब्ध करणे, श्री जालिंदर जाय उठवणी, मग उठता झाला कणकासने, हेला पट्टणी जामया, मग तो तिलकचंदन नृपती, अभिमान दौडणी झाला गलती, सलिलपणी पदावरती, मस्तक ठेवी सप्रेमे, म्हणती महाराजा मी पतित, राजवैभव झालं उन्मद, लघु मानिला गोपीचंदनात, तरी क्षमेते वर्याता, तुम्ही दयाळू कणवाळू संत, मायहून मायावंत, तरी बाळाचे अन्याय यथार्थ, उद्रा माझी साठवा, ऐसे बोलणी नम्रोत्तर, चरणी मुळी वारंवार, ठेवणी म्हणे आजची रात्र, वस्ती करा या ठाई, ऐसे ऐकुणी तयाचे वचन, बोलता झाला अग्निनंदन, चंपावतीचे हस्ते करुण, पाक निष्पत्ती करी काम, अवश्य म्हणून तिलकचंद, चंपावतीचे सांगे सद्बद्ध, तिथे सांगुणी पाक प्रसिद्ध, करविला नेटका, मग चंपावती भ्रतारासहित, बैसविली स्वपंक्तीत, आपला अनुग्रह देऊनी तिथे नाथपंथी मिरविली, आपले मुखीचा उच्चिष्ट ग्रास, संजीवनी प्रयोग प्रसादास, देऊनी केले अमर्पणास, मैनावती परी सिंचली, ऐसी रीती सारुणी भोजन, विडे घेतले त्रयोदश गुण, राया तिलकचंदा भाषण, करिता झाला मुनिराजा, म्हणे ऐक बा सर्वज्ञ राशी, गोपीचंद जातो पूर्ण तपासी, तरी सांभाळे याचे राज्यपदासी, बाळ अज्ञान असे याचे, तुझा प्रताप महिते संपूर्ण, शत्रुन येती तेने करुण, मीही तेथे षण्मास राहून, सर्व अर्थ पूर्वी नकी, परी राया षण्मासा पाठी, मीही जाईन तीर्थलोटी, परी मुक्तचंद पडता संकटी, धाव घाली तू तेथे, ऐसे बोलता अग्निसूत, अवश्य बोले तो नृपनाथ, यावरी राहून एक रात्र, निघते झाले उभयता, करुणी जालिंदरा नमन, गोपीचंद करिता झाला गमन, जालिंदरही मार्ग धरून, हेला पट्टणी चालिला, तिलकचंद नृपणात, मूळ मोणी आला स्वग्रहात, एरीकडे मैनावती सूत, मुक्काम साधित असे, ऐसे राहणी मार्ग क्रमोणी, राम गेला बद्रिकाश्रमी, बद्रिकेदार भावे नमोणी, तपा लागी बैसला, लोहकंटकी पादांगुष्ट, ठेवणी तप करी वरिष्ठ, एरीकडे जालिंदर वाटे, येऊन या पोहोचला, तेथे राहुनी षण्मास प्रीती, मुक्तचंद उपदेशोनी, अर्थार्थी कानिफासह, शिष्य कटकान प्रती घेऊन या चालिला, नाना तीर्थे करी भ्रमण, 12 वर्षे गेली लोटून, शेवटी बद्रिकाश्रम पाहून, गोपीचंद भेटला, मग ते तपाचा उचित अर्थ, उद्यापना देव समस्त, पाचारुणी स्वर्गस्थ, गौरविल्या आदराने, महाविष्णू महेश सविता, अश्विनी वरुण अमरनाथा, भेटवणी समस्त देवता, सनातपणी मिरवला, सकळ विद्येचा समारंभ भार, अभ्यासविला तो नृपवर, पुन्हा दैवता आणोनी सत्वर, वरा लागे ओपिले, असो येथून गोपीचंदाख्यान, संपले पुढे करा श्रवण, श्री गोरक्ष श्री राज्या कारणे, जाईल गुरु आनावया, तरी आता अत्यंभूत, श्रोत्या सांगेल धुंडीसूत, मालुएसे नामजाचे, नरहरिवंशी मिरवले, स्वस्ती श्री भक्ती कथासार, समस्त गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिषद भाविक चतुर, अष्टादशाध्याय गोढा, श्री कृष्णार्पणमस्तु. अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.